ते करणारी माणसं आहे, गोष्टीवर प्रेम करणारी माणसं आहे. आणि मग एकदा शाहू खासदार मैदानामध्ये एखादा पल्ला उतरला टाका तर मग कुस्तीच्या त्या स्पर्धेमध्ये त्या मल्लाला हातात लावायचं नाही, त्या मल्लाला टांगल मारायचे नाही, त्या मल्लाला काय करायचं, कुस्ती कशी होईल फडागाडी करायची तरी मानेवर हात घालायला. आणि मग हा मानेवर हात घालायला झाला तर तुमचं गाडीचा आपला गाडा काय अशी गोष्ट टांगावा करतो आम्ही हळूहळू भेट करतोय. तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, वारसदार खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत. खरे वारसदार ते नाहीत. खरे वारसदार तुम्ही आणि आहोत, शाहू फुले आंबेडकरांची मंडळी आहोत. आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं कोणाला विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला. माझे वडील पेदापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर पूर्वाचा विचार केला, अन्नाने जपला. कारण शाहू महाराजांची ही भूमी आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला. आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहेत. आमच्या डीएनए मध्ये असे गुण आहेत की जन्माला आलेला माणूस हा शाहू. आणि हा शाहू विचार घेऊनच कैलासवासी बाबा फुले साहेब असतील, कैलासवासी नरसिंहराव पाटील साहेब असतील, अण्णा असतील किंवा माझे वडील असतील, यांनी आयुष्यभर विचार जोपवला. आणि आज आमच्या मित्रांना आधी मुन्ना साहेबांचे होते म्हणजे आम्ही मैत्री केली. आता आमच्या मित्रांना कालपासून सुचलंय की आता संजय मल्लिक हे हिंदुत्ववाद्यांच्याकडे गेले, प्रतिगामी झाले असं ते म्हणाले. आता खरं म्हटलं तर मागच्या वेळी सुद्धा मी शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो. त्यावेळी आपलं ठरलंय म्हणजे कशासाठी आले होते त्याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे. आपलं ठरलं एवढ्यासाठी की कुणाला जर पाडाव करायचा आणि आपला माणूस कसा निवडून आलो याची प्रवृत्ती आपल्या जिल्ह्यामध्ये कशी मिळवायची एवढ्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आज म्हणतात ते आम्ही फार उपकार केले, त्याचा पैरा फेडलेला आहे, मंडलिकांच्या अवलादात तुमचा पैरा फेडलेला आहे. पण हे बोलत असताना तुमच्यावर काय काय उपकार केले आता तुमच्या उलट जरा मोठ्या सगळं तुम्ही समजून घ्या. विधान परिषदेला जे आमदार झाले, नगरपालिका नसते तर ते आमदार झाले नसते. गोकुळ जे आलं त्याच्या ताब्यात त्या संजय पाटील नसते, गोकुळ आलं नसतं. हे उपकार ते विसरले आणि म्हणतात उपकाराची जाणीव त्यांना नाही. म्हणून पण आदरणीय आमचे माजी पालकमंत्री यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हा जिल्हा कुठल्याही धर्मांच्या हातात देण्यासाठी नाही. त्यांची मर्जी ह्या वेळी अशी आली की ते पुरोगामी, दुसऱ्या वेळी आली तर ते प्रतिगामी, असे हे जिल्ह्यामध्ये चालणार नाही. आणि म्हणून या जिल्ह्याचा सामान्य नागरिक, सामान्य मतदार दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहे. या निवडणुकीमध्ये जेव्हा येतील तेव्हा निश्चितपणे त्यांना प्रश्न विचारा. मागच्या वेळी तुम्हाला चालू होते, यावेळी अचानक असे हिंदुत्ववादी झाले असं तुम्हाला कसं वाटायला लागलं. मला वाटतं मुन्ना साहेबांचे ते जुने मित्र एकदा विधानसभेला ते उभारले होते आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना 5 झेंडे घेऊन उभारले. त्यावेळी कुठला विचार त्यांचा होता ते हिंदुत्ववादी होते का पुरोगामी होते का प्रतिगामी होते याचं उत्तर सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे. एवढ्यासाठी त्यांचा मी उल्लेख केला की खऱ्या अर्थानं महाराज साहेब उमेदवार, महाराज साहेब हा मुखवटा आहे, महाराज साहेब धनी म्हणून उभारलेले आहेत. खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये लोकसभेचा उमेदवार कोण असेल तर बट्टी पाटील उमेदवार आहे आणि बट्टी पाडताना स्वतःला उभारायचं धाडच नाही म्हणून त्यांनी महाराज साहेबांना उभा केला. हा माझा पालका अजून वेगळा घराणा फार वेगळ्या द्या म्हणून सांगा, पुन्हा तरी उभा करू नका तुम्ही या म्हणून सांगा. पहिलं ते प्रयोग करायला महाराज साहेब पळून भेंडाळा जाते बघायला आले. ते भेंडाळ्याचं कधी उभारले आणि मुन्ना साहेबांनी आव्हान केलं उभारतील, तिचे मित्र आहेत ते. आणि म्हणून त्यांना उभारायचं नव्हतं. आता परवा अजितदादा म्हणाले एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा कार्यकर्ता नाही मिळाला तर मग शेवटला आम्ही अभिनेता शोधतो, अभिनेता नाही मिळाला तर कुठं तर सेलिब्रिटी, तर महाराज साहेब सेलिब्रिटीच आहे आणि सेलिब्रिटीमध्ये उभा केलंय. एवढ्यासाठी उभा केले की आपल्या मानेवरचं दूध दुसऱ्या मानेवर ठेवायचा प्रयत्न केला. आणि मला महाराज साहेबांना काय बोलायचं नाही, फक्त महाराज साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. आता काल त्यांनी घोषणा केली पाडव्याच्या निमित्तानं खासदार बदला. आता तुमचा मूड आला म्हणून खासदार बदला, तुमचा मूड आला म्हणून खासदार ठेवा, याच्यावर आता जनता मत देत नाही. आणि म्हणून खासदार बदला इथं पण थांबले नाही. तर या पुढच्या काळामध्ये प्रत्येक विभागामध्ये महाराज साहेबांचं ऑफिस काढणार. मी तर म्हणालो महाराज साहेबांचं ऑफिस आहे का अजिंक्यदाराच्या शाखा आहे तिथं हेड इस्लामून बोलतोय अजिंक्यदाराचं ऑफिस आहे का काय. आणि तिथं मला सह्या करू खासदाराची पत्र तयार करून. आता सह्या कधी करतो ते तुम्हाला जरा माहिती आहे. सगळं जुन्या काळामध्ये वाड्यात काढून केल्याची त्यावेळी तुम्हाला हे प्रमाणे यायची तसल्याचं ठप्पी प्रमाणे काय माहिती नाही. आम्ही सह्या करून ठेवणार आणि सगळा महिना रिझॉल्व करून अजिंक्यदार अजिंक्यदाराच्या अनेक शाखा काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय. तो प्रयत्न सुद्धा आणून काढला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं धाडस असेल तर त्यांनी स्वतः यावं, सपोर्ट घेऊ नये अशा पद्धतीचं आव्हान द्यायला मला आहे. आणि म्हणून मला निमित्तानं सांगितलं पाहिजे जरूर निवडणुका नंतर पक्ष एकत्र येतात, एकमेकाला मदत करतात, एकमेकांच्या विरोधात राहतात. त्याच्यामध्ये उपचाराची भाषा कधी असेल. जनतेनं आपल्याला निवडून दिले म्हणजे त्यांचं आपल्याला गैरा फेडायचा या भावनेनं निवडून दिले. म्हणून शिवाजीराव पाटील साहेब आपल्याला आपण सगळ्यांनी आश्वस्त करतो या मागच्या काळामध्ये कदाचित
आपल्याकडे माझं दुर्लक्ष झालं असेल भारतीय जनता पक्षाकडे. पण या पुढच्या काळामध्ये जो वाटा राज्य सरकारचा केंद्र सरकारचा येईल तो आपल्याला सगळ्यांना संसमान देण्याचा प्रयत्न करेल. त्याचा अभिवचन अण्णा देतो. अण्णांचा महत्वाचा एक विषय असतोय बेळगाववरून वेंगुर्ल्याला जाणारा रस्ता. मी अण्णांना बऱ्याच वेळा सांगितलं आपण दिल्लीला जाऊया. अण्णा काय तेवढे आले नाही, थंडी जास्त असते ऊन जास्त असते म्हणाले. पण अण्णांनी माझ्या आग्रह ऐकून त्याला गडकरी साहेब आपल्या शिरोला आले होते उद्घाटनाला. तिथं अण्णांना मी भेटलो आणि गडकरी साहेबांना सांगितलं साहेब नॅशनल हायवे हाय झाला पाहिजे. त्यांनी मुन्ना साहेब सांगितले की मोदी साहेबांचे काम झालं पाहिजे. आता अण्णांनी मला बसल्यानंतर सांगितलं हायवे नॅशनल हायवे तर झालाच पाहिजे, पण रेल्वे सुद्धा तिथली झाली पाहिजे. आणि मग रेल्वे असेल हायवे असेल हा संयुक्त प्रयत्न मी आणि मुन्ना माडिक साहेब करीन. एवढं जावी याच्या निमित्तानं देतो. खऱ्या अर्थानं एका खासदार एक खासदार फ्री अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून राज्यसभेच्या खासदार लोकसभेचा खासदार तुम्हाला मिळतोय. या विभागातले आपण सगळी म्हणजे भाग्यवान आहोत. ती संधी मला महायुतीने दिलेली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी माझ्या धनुष्यबाण या चिन्हावर प्रचंड मताधिक्याने मला विजयी करावं एवढं नम्र आव्हान या निमित्ताने करतो. आपल्या सर्वांची